मित्रांनो नमस्ते. केबीपी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण भौतिकशास्त्रामधला पुढचा व्हिडिओ बघणार आहोत. यामध्ये गुरुत्व, त्वरण, जडत्व, न्यूटनचे गतिविषयक 3 नियम, जे पहिला, दुसरा आणि तिसरा नियम न्यूटनचा गतिविषयक तो बघणार आहोत आपण. याच्याशिवाय आयझॅक न्यूटनची गुरुत्व शक्तीचा ज्यानं शोध लावला त्याच्याविषयी थोडीशी माहिती आणि गतिविषयक 3 समीकरणे की ज्याच्यानुसार वेगवेगळी गणित आपण सोडवू शकतो. त्या संबंधीची जी काय सूत्र असतील ती सूत्र आपल्याला आज महत्त्वाची इथं बघायची आहेत. त्याच्यामध्ये v = u + at², s = ut + 1/2 at², v² = u² + twice as, म्हणजेच व्हेलॉसिटी काढायचं सूत्र, विस्थापन काढायचं सूत्र आणि व्हेलॉसिटीचं पुन्हा एकदा डबल सूत्र आपल्याला इथं बघावं लागेल. पहिल्यांदा आपण बघतोय गुरुत्व त्वरण. पृथ्वीचा आकार हा गोल आहे, म्हणजे ॲक्च्युली गोल नाही, पृथ्वी विषुववृत्तावरती फुगीर आहे. आणि ज्यावेळेला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती जी आयझॅक न्यूटननं शोध लावला गुरुत्वाकर्षण शक्तीचा, त्या संदर्भामध्ये बघायचं झालं, पृथ्वीच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर विश्वामध्ये जेवढ्या काय वस्तू असतील, विश्वामध्ये जेवढे काय ऑब्जेक्ट्स असतील, त्या प्रत्येकाच्या ठायी प्रत्येकाच्या ठिकाणी गुरुत्व शक्ती असते. प्रत्येकाच्या केंद्रामध्ये अशी एक शक्ती असते की ती बाह्य वस्तूंना आपल्याकडे खेचून घेण्याची, बाह्य शक्तींना आपल्याकडे खेचून घेण्याची शक्ती राखत असते. चंद्राचं गुरुत्वाकर्षण वेगळं आहे, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण वेगळं आहे, सूर्याचं गुरुत्वाकर्षण वेगळं आहे. आणि म्हणून विश्वामध्ये किंवा युनिव्हर्समध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट हा गुरुत्वाकर्षण शक्तीवरतीच अवलंबून असतो. म्हणजेच प्रत्येक ऑब्जेक्टच्या मुळाशी किंवा सेंटरमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते. आयझॅक न्यूटननं या शक्तीचा शोध लावला. एका ठिकाणी एक वेळ तो झाडाखाली बसलेला असताना अचानक झाडावरचं फळ खाली पडलं आणि त्याच्या लक्षात आलं, कारण त्यानं विचार केला की हे फळ खालीच का पडलं, वरती का गेलं नाही. आणि म्हणून त्याच्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून त्यानं विचार केला, आपल्यासारखं कोणी असतं तर वेगळी प्रक्रिया केली असते, त्या फळासंबंधी काय करायचं ते आपण ठरवलं असतं. आयझॅक न्यूटननं केलं नाही. त्याचा संशोधनात्मक मुद्दा होता किंवा त्याचे संशोधनात्मक विचार होते किंवा त्याची जी बुद्धिमत्ता त्यावेळेला चालली आणि त्या बुद्धिमत्तेतूनच, त्या विचारातूनच, वैचारिकतेमधूनच त्याच्या लक्षात आलं की त्यानं विचार केला की झाडावरून पडणारं, खाली पडणारं फळ हे खालीच का पडतं. आणि म्हणून त्यानं विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ज्यावर ती वस्तू खाली येते, फळ खाली येतं, आकाशातली कोणतीही वस्तू किंवा आपण आकाशात जरी एखादी वस्तू फेकली तर ती खाली येते, याचा अर्थ पृथ्वीच्या केंद्रस्थानी असणारी गुरुत्व शक्ती होय. आणि ही गुरुत्व शक्ती पृथ्वीवरती कशा पद्धतीने विभागली गेलेली आहे. पृथ्वीची गुरुत्व शक्ती ही पृथ्वीच्या कशावरती डिपेंड असते, तर पृथ्वीचा आकार कसा आहे त्याच्यावरती डिपेंड असते. आणि सेंटरपासून समजा आपण इथं 0 धरली, पृथ्वीच्या मुळाशी असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती 0 आहे असं गृहीत धरली, तर पृथ्वीचा पृष्ठभाग जर बघितला आपण तर पृथ्वीचं हे विषुववृत्त आहे, पृथ्वीचा हा ॲक्सिस आहे. इतर उत्तर ध्रुव असं कन्सिडर केलं आपण, इथं दक्षिण ध्रुव असं कन्सिडर केलं आणि इथं विषुववृत्त 0 अक्षांश, त्याला सर्वात मोठं विषुववृत्त म्हणतात, सर्वात मोठं अक्षवृत्त म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी पृथ्वीचा फुगीर भाग जर आपण लक्षात घेतला तर पृथ्वीचा जो सेंटर आहे आतमध्ये, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये, त्या सेंटरपासून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, विषुववृत्तावरती जर अंतर बघितलं आपण तर ते अंतर पृथ्वीच्या सेंटरपासून ध्रुवापर्यंत असणारं अंतर, म्हणजे हे अंतर जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त या सेंटरपासून इथं असणारं अंतर आहे. आणि म्हणून जेव्हा अंतर वाढतं तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होते. आणि म्हणून अंतरावरती ते अंतराच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतं. ज्यावेळेला सेंटरपासून उत्तर ध्रुवापर्यंत आणि सेंटरपासून दक्षिण ध्रुवापर्यंत अंतर कमी होतं त्यावेळेला गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होते, गुरुत्वाकर्षण शक्ती वाढते. आणि म्हणून अंतर कमी, गुरुत्व जास्त, अंतर जास्त, गुरुत्व शक्ती कमी. मग किती असेल इथं, तर इथं मी लिहिलेलं आहे, साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती गुरुत्व शक्ती ही साधारणपणे विषुववृत्तावरती बघितली आपण तर 9.78 मीटर/सेकंद² आहे. आणि जर ती दोन्ही ध्रुवावरती बघितली तर म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरती 9.83 मीटर/सेकंद², म्हणजे 9.78 हे कमी झालं गुरुत्व विषुववृत्तावरती, कारण सेंटरपासून पृष्ठभागावरती पृथ्वी विषुववृत्तावरती फुगीर असल्यामुळं तिथं अंतर जास्त पडलं आणि म्हणून गुरुत्वाकर्षण कमी. आणि त्याच्यानंतर उत्तर ध्रुवाला सेंटरपासून जे अंतर आहे ते साधारणपणे या तुलनेनं कमी आहे, म्हणून गुरुत्व जास्त. तर साधारणपणे हा विषुववृत्तीय भाग जर बघितला आपण तर पृथ्वीचा जो हा व्यास आहे
तो व्यास 12,756 आणि हा व्यास आहे तो 12,714, त्याला ध्रुवीय व्यास म्हणतो आपण. त्रिज्या जर आपण सेंटरमधून घेतली तर त्रिज्या उत्तर ध्रुवापासून सेंटरपर्यंत याला आपण त्रिज्या म्हणतो. म्हणजे ही त्रिज्या कमी आहे. विषुववृत्तावरपर्यंत जर मोजले आपण तर त्रिज्या जास्त आहे. म्हणजे जिथं अंतर जास्त तिथं गुरुत्व शक्ती कमी आणि जिथं अंतर कमी तिथं गुरुत्व शक्ती जास्त. आणि म्हणून दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती विषुववृत्तावर गुरुत्व शक्ती कमी आहे आणि पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावरती गुरुत्व शक्ती जास्त आहे किंवा गुरुत्व जास्त आहे. ते मीटर/सेकंद मध्ये मोजलं जातं, त्याला आपण गुरुत्व त्वरण असं म्हणतो. आता हा सगळा भाग गुरुत्वाच्या बाबतीमध्ये झाला. याच गुरुत्व बलाची किंवा याच गुरुत्व शक्तीचा शोध लावणारा आयझॅक न्यूटन हा शास्त्रज्ञ, याला इंग्लंडच्या शासनाने सर हा किताब सुद्धा दिलेला होता. भौतिक शास्त्रज्ञ गणितज्ञ म्हणून हा आयझॅक न्यूटन प्रसिद्ध आहे आणि भौतिक गणितीय शास्त्रामध्ये याला अनन्यसाधारण याच्या शोधाला महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा भाग आपण बघणार आहोत जडत्व, त्याला इनर्शिया म्हणतात. आता जडत्व कोणत्याही वस्तूला असू शकतं, प्रत्येक वस्तूला जडत्व असू शकतं, इनर्शिया असू शकतं. आणि म्हणून हे जडत्व म्हणजे नक्की काय? जर एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी स्थिर असेल, समजा हा खडू एखाद्या ठिकाणी आपण स्थिर ठेवला टेबलावरती तर तो हलत नाही. कारण वस्तूचा गुणधर्म असा असतो, एखाद्या वस्तूवरती बाह्य बल जोपर्यंत आपण प्रयुक्त करत नाही, एखाद्या वस्तूवरती बाह्य बल जोपर्यंत आपण अप्लाय करत नाही किंवा एखाद्या वस्तूवरती आपण बाह्य फोर्स टाकत नाही, लावत नाही, तोपर्यंत ती वस्तू आपली अवस्था बदलत नाही. आणि आपली अवस्था स्वतःहून न बदलण्याची जी वस्तूची गुणधर्म आहे, वस्तूचा गुणधर्म आहे, वस्तूचं वैशिष्ट्य आहे, त्याला आपण जडत्व म्हणतो. हे जडत्वाचं उदाहरण आपण वेगवेगळ्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. समजा बस सुरू झाली नाही आणि बसमध्ये प्रवासी बसलेले आहेत. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या मध्ये एक एनर्शिया जडत्व निर्माण झालेलं असतं आणि स्वतःहून वस्तूची अवस्था न बदलण्याची प्रवृत्ती त्याला आपण जडत्व म्हणतो. पण बस जर अचानक सुरू झाली तर प्रवासी मागे खेचले जातात आणि म्हणून हे मागे खेचले जाण्याचं म्हणजे हे जडत्व आहे. ते जडत्व कसं होतं की वस्तू जर गतिमान अवस्थेमध्ये असेल तर ते गतिमान जडत्व म्हणतो आपण. वस्तू जर स्थिर असेल तर स्थिर जडत्व, त्याला विराम अवस्थेतलं जडत्व असं म्हणतो. फक्त एकच लक्षात ठेवायला लागेल आपल्याला की वस्तूची स्वतःहून अवस्था न बदलण्याची जी प्रवृत्ती असते त्याला आपण जडत्व म्हणतो. हे जडत्व समजा पाण्याचा प्रवाह असेल तर पाण्याचा प्रवाहामध्ये सुद्धा, गतीमध्ये सुद्धा जडत्व असू शकतं, दिशेमध्ये सुद्धा जडत्व असू शकतं किंवा विराम अवस्थेमध्ये सुद्धा जडत्व असू शकतं. आणि म्हणून बसमध्ये बसलेले प्रवासी असते त्यांनाही जडत्व असतं. समजा बस गतीमध्ये असेल आणि आपण सिटी बसमध्ये वगैरे बघतो आपण, सिटी बस थोडीशी स्लोमध्ये असताना काही माणसं सिटी बसमधून उतरतात, त्यावेळेला बसच्या दिशेने त्यांना थोडंसं धावावं लागतं तरच कंट्रोल होतं, नाहीतर मग माणूस उलटा पडू शकतो. म्हणजे त्याला गतीचं जडत्व प्राप्त झालेलं असतं. दिशेचं जडत्व सुद्धा कसं प्राप्त होतं? समजा थोडंसं कसं की बसच्या दिशेनं आपण पळतो, म्हणजे बस जशी जाते, बसमधून उतरल्यानंतर माणूस बसच्या दिशेनेच पळतो, उलटा पळत नाहीये. आणि म्हणून दिशेने पळतो त्यावेळेला त्याला दिशेचं जडत्व प्राप्त झालेलं असतं. आणि एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू स्थिर असेल तर विराम अवस्थेचं जडत्व प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून जडत्वामध्ये, इनर्शियामध्ये विराम अवस्था, गती अवस्था, दिशा अवस्था अशा 3 पद्धतीचं जडत्व त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून जडत्व हे विराम अवस्थेमधलं, जडत्व हे गती अवस्थेमधलं आणि जडत्व हे दिशा अवस्थेमधलं असू शकतं. दुसरा, न्यूटनचा गतिविषयक नियम बघत असताना पहिला नियम जडत्वासंबंधीचाच आहे, दुसरा नियम आहे तो संवेगासंबंधीचा आहे, तिसरा नियम आहे तो क्रिया विरुद्ध प्रतिक्रिया संबंधीचा आहे. हे 3 नियम आपण बघूया. आयझॅक न्यूटननं गुरुत्व शक्तीचा शोध लावला, त्याच पद्धतीनं आयझॅक न्यूटनचे गतिविषयक 3 नियम अतिशय महत्त्वाचे आहेत. फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन आणि थर्ड लॉ ऑफ मोशन. परीक्षेला हे हमखास विचारतात. आता जडत्व मी म्हटलं पहिला नियम काय आहे, तर पहिला नियम याचा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असा आहे की जोपर्यंत आपण एखाद्या वस्तूवरती बाह्य बल क्रिया करीत नाही किंवा बाह्य बल त्याच्यावरती अप्लाय होत नाही तोपर्यंत ती वस्तू त्याच अवस्थेमध्ये राहते, त्याला आपण जडत्व म्हणतो. म्हणजेच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम झाला. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम बघत असताना आपल्याला जडत्वासंबंधीचीच माहिती घ्यावी लागते. म्हणजेच असं सांगता येईल आपल्याला, एखादी वस्तू स्थिर असेल किंवा एखादी वस्तू अस्थिर असेल. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर एखादी वस्तू
चल अवस्थेत असेल किंवा अचल अवस्थेत असेल तर चल अवस्थेत राहते, अचल अवस्थेत असेल तर अचल अवस्थेत राहते. म्हणजेच एखादी वस्तू अचल अवस्थेत असेल तर ती अचल अवस्थेतच राहते किंवा चल अवस्थेत असेल तर चल अवस्थेत राहते. म्हणजे स्थिर असेल तर स्थिर राहील, एकसमान गतीमध्ये असेल तर ती एकसमान गतीमध्येच असेल. जेव्हा कोणतंही बाह्य बल त्याच्यावरती क्रिया करीत नसेल त्यावेळेला एखादी वस्तू चल अवस्थेत असेल तर चल अवस्थेमध्ये, म्हणजे गतिमान अवस्थेत असेल तर गतिमान अवस्थेमध्ये, स्थिर अवस्थेमध्ये असेल तर स्थिर म्हणजे विश्राम किंवा विराम अवस्थेमध्ये असेल तर ती विराम अवस्थेमध्ये राहते. याला आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम म्हणतो. म्हणजेच आपण ज्या वेळेला स्प्रिंग घेतो, स्प्रिंग आपण अशी दाबली तर पुन्हा आहे तशी राहते, दाबली तर पुन्हा आहे असे राहते, त्याला आपण न्यूटनच्या पहिल्या नियमाचं उदाहरण म्हणू शकतो. किंवा एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी आपण ठेवली तर जोपर्यंत बाह्य बल त्याच्यावर क्रिया करत नाही तोपर्यंत ती वस्तू तशीच राहते. त्याला आपण काही करू शकत नाही कारण ती हलू शकत नाही जोपर्यंत आपण फोर्स त्याच्यावरती ऍक्ट करतो. आणि म्हणून हे उदाहरण आपल्याला पहिल्या नियमाचं घ्यावं लागेल. त्याला आपण जडत्वाचा नियम, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असं म्हणू शकतो. न्यूटनचा दुसरा नियम संवेगासंबंधीचा आहे. त्याला इंग्लिशमध्ये मोमेंटम म्हणतात. संवेग म्हणजे वस्तुमान गुणुले वेग. आता वस्तुमान म्हणजे एम म्हणतो आपण आणि वेगाला वेलॉसिटी म्हणतो. आणि मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. आता मोमेंटम म्हणजे दुसरा नियम आपण म्हणतो त्याला संवेग असं म्हणतो. म्हणजेच काय नियम असेल हा न्यूटनचा गतिविषयक नियम दुसरा. संवेग परिवर्तनाचा दल हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व तो बलाच्या दिशेमध्ये कार्य करत असतो. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व तो बलाच्या दिशेने काम करतो. म्हणजेच बंदुकीची गोळी हे त्याचं उदाहरण सांगता येतील. बंदुकीची गोळी छोटी असते पण ती कितीतरी वेगानं एखाद्या ठोकळ्यामध्ये किंवा कुठेही घुसू शकते. म्हणजे ज्या गोळीमध्ये मास एकवटलेलं असतं त्याला जर वेगाची जोड दिली तर त्याच्यामध्ये मोमेंटम तयार होतं आणि मग मोमेंटम तयार झालं की तो संवेग बनतो. हा झाला न्यूटनचा दुसरा नियम गतिविषयक. गतिविषयक तिसरा नियम काय आहे? प्रत्येक क्रियेला निसर्गामध्ये प्रतिक्रिया असते. म्हणजेच ऍक्शन व्हर्सेस रिॲक्शन. याच्यामध्ये मात्र एक अट आहे. ज्या वेळेला ऍक्शन व्हर्सेस रिॲक्शन म्हणतो आपण किंवा क्रियाविरुद्ध प्रतिक्रिया म्हणतो त्यावेळेला ते दोन्ही समान अंतरावरती असायला पाहिजे आणि त्यांचं समान बल असायला पाहिजे. म्हणजे जेवढं ऍक्शन असेल तेवढीच रिॲक्शन, जेवढी क्रिया असेल तेवढीच प्रतिक्रिया म्हणजेच काम करत असते. यांच्या दिशा मात्र विरोधात असतात, यांचं बल समान असतं, दिशा विरोधात असतात. आणि म्हणून तिसरा नियम क्रियाविरुद्ध प्रतिक्रिया. ज्या वेळेला लक्षात ठेवा एखाद्या अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी घेत असताना शास्त्रज्ञ भारतातले बहुतेक करून विषुवतीय पट्ट्यामध्ये त्यांची क्षेपणास्त्र उड्डाण केंद्र असतात. कारण पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती तिथं कमी असते. त्यामुळे आकाशामध्ये एखादं क्षेपणास्त्र झेपावत असताना किंवा आकाशामध्ये एखादं यान झेपावत असताना त्याला खाली फोर्स जास्त ओढू नये याच्यासाठी विषुवतीय पट्ट्यामध्ये आपल्याकडे जसं चांदीपूर वगैरे ओरिसाच्या इकडं आहे त्या ठिकाणापासून किंवा कॅरेबियन बेटं आहेत, वेस्ट इंडिज बेटं वगैरे तिकडून या चाचण्या घेतल्या जातात अवकाशामध्ये यान सोडण्याच्या. आणि म्हणून ज्या वेळेला आपण तिसरा नियम पाहतो त्यावेळेला क्रिया विरुद्ध प्रतिक्रिया. म्हणजे समजा आपण एखाद्या भिंतीवरती लात मारली तर भिंतीकडून सुद्धा तेवढाच बल तेवढाच फोर्स आपल्यावरती अप्लाय उलट दिशेनं होतो. म्हणजे दिशा वेगवेगळ्या पण बल मात्र ताकद मात्र तेवढीच लावली जाते. आणि म्हणून जेव्हा एखादं यान आपण सोडतो अवकाशामध्ये त्यावेळेला खाली तेवढाच दाब द्यावा लागतो जेवढा आपल्याला वर फोर्सनं यान आकाशात जातं. म्हणजे आकाशामध्ये यान जेवढ्या ताकदीनं वरती जातं तेवढ्याच ताकदीचा फोर्स खाली दाबला जातो तेव्हा ते वरती झेपावतं. याला आपण तिसरा नियम म्हणतो. म्हणजेच क्रिया व्हर्सेस प्रतिक्रिया. संवेग अक्षयतेचा नियम कशाला म्हणायचं तर ज्या वेळेला दोन वस्तू असतील आणि दोन वस्तूच्या आघातापूर्वीचा संवेग आणि आघातानंतरचा संवेग हा इक्वल असतो, दिशा मात्र विरुद्ध असतात. म्हणजे समजा दोन वस्तूंची टक्कर झाली, इथून समजा इथं टक्कर व्हायची असेल, दोन वस्तूंची टक्कर इथं झाली तर आघात होण्यापूर्वीचा जो संवेग आहे तेवढाच संवेग आघातानंतर तयार होतो. म्हणजे हे दोन्ही जर एकत्र इथं आले तर पाठीमागं जाण्याची त्यांची दिशा तेवढीच ताकद असते. म्हणजे जेवढा आघातापूर्वीचा संवेग असतो तेवढाच आघातानंतरचा संवेग असतो. याला आपण संवेग अक्षयतेचा नियम म्हणतो. त्याच्यामध्ये कोणतीही तूट होत नाही, कोणताही संवेग नष्ट होत नाही, नाश होत नाही.
याला आपण संवेग अक्षयतेचा नियम म्हणतो. दोन्ही वाहनं जर टक्कर लागली तर तेवढ्याच फोर्सनं तेवढ्याच अंतरावरती दोन्ही वाहनं परत जातात. यालाच आपण संवेग अक्षयतेचा नियम म्हणतो. ठराविक अंतरावरून किंवा समान अंतरावरून आपण 2 चेंडू जर सोडले आणि मधोमध बरोबर त्या 2 चेंडूंची टक्कर लागली तर तेवढ्याच ताकदीनं ते 2 चेंडू परत पाठीमागं विरुद्ध दिशेने जात असतात. त्याला आपण संवेग अक्षयतेचा नियम म्हणतो. म्हणजे मी काय बघितलं किंवा काय सांगितलं? गुरुत्व, त्वरण, जडत्व, न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आणि संवेग अक्षयतेचा नियम. याच्याशिवाय गुरुत्व कोणतं कुठे कुठे पृथ्वीवरती कमी जास्त असतं ते. गतिविषयक 3 सूत्र आहेत, 3 समीकरणं आहेत. वेगवेगळी गणित PSI, STI किंवा ASO असेल या परीक्षेला, पूर्व परीक्षेला विचारली जातात. ती गणितं आपण नंतर सोडवू, पण त्यात तत्पूर्वी ही सूत्र काय आहेत तेवढी लक्षात घ्यायची. सूत्र आहे त्याच्यामध्ये Phi = U + AT². आता ही सूत्र बघत असताना थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला बघावं लागेल. फी कशाची संज्ञा आहे? तर फीला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. ज्यावेळेला आपण फीला व्हेलॉसिटी म्हणतो त्यावेळेला व्हेलॉसिटीचं सूत्र किंवा व्हेलॉसिटीचं Phi = U + AT². आता याला फी म्हणजे काय? फी म्हणजे व्हेलॉसिटी, याला वेग म्हणूया आपण. U = इनिशियल व्हेलॉसिटी, A = ॲक्सलरेशन आणि T = टाइम. हे जर लक्षात घेतलं आपण तर फी व्हेलॉसिटी काढायचं हे सूत्र आहे. प्रामुख्याने भौतिकशास्त्रामध्ये याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. आता फी म्हणजे व्हेलॉसिटी, त्याला आपण वेग म्हणतो. म्हणजे वेग जर विचारला असेल तर वेग काढण्यासाठीचं हे सूत्र. ही सुरुवातीचा वेग आहे, हा सुरुवातीचा वेग म्हणतो आपण U. ॲक्सलरेशन, याला त्वरण असा शब्द आहे, त्वरण. आणि टी म्हणजे काळ किंवा वेळ. गतिविषयक पहिलं सूत्र झालं Phi = U + AT². दुसरं S म्हणजे विस्थापन म्हणतो, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो विस्थापनला, किंवा अंतरही म्हटलं जातं. अंतर काढायला सांगितलं असेल गणितामध्ये तर UT + 1/2 AT² हे सूत्र लक्षात ठेवायचं. U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, S म्हणजे डिस्प्लेसमेंट, अंतर, डिस्टन्स. 1/2 हे सूत्रामध्ये आहे. T म्हणजे टाइम, A म्हणजे ॲक्सलरेशन दिलेलं असतं, T दिलेलं असेल आणि याच्यामध्ये S काढा म्हटले असतील. किंवा U इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते नेहमी. A त्वरण काढायचं असेल तर हे सूत्र इकडचं तिकडं 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 आपण करू शकतो. सूत्र पाठ करायची ही तिन्ही सूत्र. Phi = U + AT² आणि S = UT + 1/2 AT². तिसरं एक सूत्र आहे C² = U² + 2AS. आता याच्यामध्ये ज्या वेळेला त्वरण दिलेलं असेल, ज्या वेळेला डिस्प्लेसमेंट दिलेलं असेल, विस्थापन दिलं असेल किंवा अंतर दिलं असेल त्यावेळेला व्हेलॉसिटी कशी काढायची ते Phi² आपण काढू शकतो. म्हणजे इथंही पुन्हा व्हेलॉसिटी काढण्यासाठी U इनिशियल व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स दिलं असलं पाहिजे, विस्थापन दिलं असलं पाहिजे. म्हणजे ही 3 सूत्र, हे 1, 2 आणि ही 3 सूत्र, ही गतिविषयक 3 समीकरणं आहेत की ज्याच्यानुसार आपण वेगवेगळी गणितं सोडवू शकतो. तर मित्रांनो, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर गतिविषयक सूत्र असतील, सूत्रांच्यावरनं उदाहरणं सोडवायला दिलेली असतील, ती उदाहरणं आपण या सूत्रानुसार सोडवू शकतो. फक्त आपल्याला याच्यामध्ये माहिती पाहिजे फी म्हणजे व्हेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, A म्हणजे त्वरण, T म्हणजे टाइम. पुन्हा मराठीमध्ये एकदा सांगतो. फी म्हणजे वेग आला, व्हेलॉसिटी, सुरुवातीचा वेग म्हणजे U, A म्हणजे त्वरण आणि T म्हणजे टाइम किंवा त्याला वेळ म्हणतो आपण. याच्यातलं कुठलेही दिले असतील बाकीचे आणि एक काढायला सांगितलं असेल तर आपण काढू शकतो. S म्हणजे अंतर असेल, U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीचा वेग, T म्हणजे टाइम, वेळ, पुन्हा त्वरण आणि टाइम असं असेल त्यावेळेला आपल्याला S निघेल. आणि पुन्हा फी काढायचं असेल आणखी एकदा तर U इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग, त्वरण दिलं असेल, S दिलं असेल म्हणजे त्याचं अंतर दिलं असेल किंवा विस्थापन दिलं असेल. ह्या तिन्ही सूत्रानुसार आपल्याला काढता येईल. थोडक्यात गुरुत्व, त्वरण बघितलं आपण, जडत्वाचे 3 प्रकार बघितले. याच्याशिवाय संवेग अक्षयतेचा नियम, आघातापूर्वीचा संवेग हा आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. आणि न्यूटनची 3 गतिविषयक नियम की जो पहिला नियम आहे त्याच्यामध्ये आपण बघतो एखादी वस्तू चल अवस्थेत असेल तर चल, अचल अवस्थेत असेल तर अचल अवस्थेत, जेव्हा कोणताही बाह्य बल त्याच्यावर कार्य करीत नसतो म्हणजे इनर्शिया. दुसरं संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि तो बलाच्या दिशेनं काम करत असतो. म्हणजे मोमेंटम, बंदुकीतून सुटलेली गोळी. मगाशी आपण 1 नंबरचं जडत्व बघितलं, बसमध्ये बसलेले प्रवासी.
दुसरा नियम सांगितला मी तुम्हाला. तिसरा नियम ॲक्शन व्हर्सेस रिॲक्शन, क्रिया विरुद्ध प्रतिक्रिया. समान बल असेल मात्र त्यांच्या दिशा विरुद्ध असतील त्याला आपण ॲक्शन व्हर्सेस रिॲक्शन असं म्हणतो, म्हणजे क्रिया विरुद्ध प्रतिक्रिया. अग्निबाण क्षेपणास्त्र असेल, आणखी काही यान सोडायचं असेल अवकाशामध्ये, तर भिंतीवरती आपण लात मारली तर मिळणारा फोर्स असेल उलट, तर जेवढा फोर्स आपण देतो तेवढाच फोर्स परत विरुद्ध दिशेने अप्लाय होतो. याला आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम म्हणतो. आणि त्याच्यानंतरची ही 3 सूत्र लक्षात ठेवायची. तर या पद्धतीने आपण या थोडंसं गुरुत्व, जडत्व, त्याच्यानंतर गतिविषयक नियमांचं आपण माहिती घेतलेली आहे. परीक्षा कोणतीही असो, प्रत्येक परीक्षेला याच्या संबंधीचा क्वेश्चन येतो. एकतर गणित असेल, नाही न्यूटनचे नियम विचारले जातील, गुरुत्वासंबंधी माहिती असेल. बऱ्याच वेळेला विचारलं जातं की पृथ्वीवरती गुरुत्व त्वरण किती आहे, ध्रुवावरती किती आहे, पृष्ठभागावरती म्हणजे विषुववृत्तावरती किती आहे, कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, सेंटरला किती आहे, कुणी शोध लावला गुरुत्व शक्तीचा वगैरे, ग्रॅव्हिटेशनल पॉवरचा, तर ते आयझॅक न्यूटन. लक्षात ठेवा. एवढी माहिती आपल्याला एवढ्या टॉपिकमध्ये सफिशियंट आहे. याच्यावरती प्रश्न आला तर प्रश्न आपल्याला आला पाहिजे, बरोबर उत्तर त्याचं याच्यामधून आपल्याला शोधता आलं पाहिजे, हे महत्त्वाचं. मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला हे समजलं असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.